प्रभाग क्रमांक 10 मधील सखोजीनगर येथे सुरू असलेल्या ड्रेनेज कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ड्रेनेजच्या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे, मात्र या कामामुळे 4 मजली इमारतीच्या भिंतीला तडे जात आल्याचा आरोप स्थानिक महिलेने केला आहे। इमारतीच्या भिंतींना भेगा पडू लागल्याने इमारत कोसळण्याची भीती स्थानिकांना सतावत आहे। संबंधित कुटुंबांनी तातडीने प्रशासनाने पाहणी करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। दरम्यान अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कामावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। लोकप्रतिनिधी देखील या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। पूरा छोड़ गया वो। अगर हो रहा ये सब काम यहाँ पर एक महीने से शुरू इनके काम और मगर रोड भी पूर्ण करायचं है, काम करना उधर नाली पास होने को पानी थोड़ी देर पहले आते थे ना, पूरा ड्रेनेज का। संजय सिंह गौर, वार्ड नंबर 10 में रहते हम। ये हमारा घर है। यहाँ पर 1 महीने से इनके ड्रेनेज का काम चालू है और हमारे घर को पूरे क्रैक गिर गए वाले और नीचे से पूरे पिलर वगैरह सब खुले हो गए वाले। अब ये घर की इन्हें 1 साल भी नहीं हुआ बांध काम करके, और घर में किराएदार है 5 जन और हम खुद भी यहीं रहते। अगर जान मान की नुकसान हुई तो इसका जिम्मेदार आमदार साहब रहेंगे कि नगर सेवक रहने वाले, ये हमारे को भी नहीं समझ में आ रहा। हम फोन करके बुला रहे नगर सेवक को, आए वीरेंद्र सिंह और वो वीरेंद्र सिंह गाड़ी वाले आए और बात करके चले गए। बाकी नगर सेवक, बाकी एक दूसरे कोई भी नहीं है। 3 नगर सेवक और भी एक भी नगर सेवक नहीं आया। वो आमदार को बोले क्या? आमदार साहब बोले वहाँ अधिवेशन में है, बोले हम। अभी आपने तुम्हारी मांग क्या है? किसका? तुम्हारी मांग क्या है? मांग क्या है? हमारी मांग ये है कि ये काम रुका ना, और ये ऐसा हमारा घर गिर गया तो कौन जिम्मेदार है? ये कितनी मजली है? 4 मजली है ये। विवेकानंद अन्नवाडा आहे। सखोजीनगर प्रभाग क्रमांक 10 मध्ये ड्रेनेज लाईनचं काम निकृष्ट पद्धतीने चालू आहे। या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी। काय समस्या काय? समस्या म्हणजे बोगस काम होत आहे सर। आता जरी बघितलं तरी त्याला पूर्ण चिराविरा आलेले आहेत, तसंच काम चालू आहे। ते पुन्हा हे घरायला तडे चलेत, कोणी याकडे बघायला लक्ष द्यायला तयार नाही। संत गतीने काम चालू आहे। संत गतीने काम चालू आहे। आज जवळपास 10-12 दिवस झालं चालू आहे ते ड्रेनेजचं काम एका जागी। 1 महिना झालं चालू आहे। किती? एक 500 मीटर काम केले त्यांनी एका महिन्यामध्ये। खोल पण खड्डा केला म्हणून खड्डा खोल केलेत, पण त्याला सुरक्षा यंत्रणा लावलेली नाही त्यांनी ज्या पद्धतीने लावायला पाहिजे। घर पडायची भीती आहे? घर पडायची भीती आहेच ना सर। घराला तडे गेलेले आहेत। तिकडून बघा ते कंपाऊंडवाला, तिकडे घ्या ना कॅमेरा, कंपाऊंडवाल पूर्ण ते दिसत आहे, मुळवे दिसत आहेत, कोणी बघायला तयार नाही याकडे। संबंधित नगरसेवक आमदारांनी लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टी। काय समस्या आहे? या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे, पण हे ड्रेनेज लाईनचं काम करत असताना कसल्याही नियमाचं या ठिकाणी पालन होत नाही। अतिशय चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी काम होत आहे। एक्सपर्ट लोकांचं सुद्धा या ठिकाणी मत घेतलं नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचे घरं पडण्याची आणि जीवितहानी होण्याची मोठी शक्यता आहे। आणि या ठिकाणी त्या पद्धतीनं झालं तर या ठिकाणी कंत्राटदार व मनपा आयुक्त हे प्रशासन आणि शासन दोन्ही जबाबदार राहील। मी महानगरपालिकेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तात्काळ विनंती करतो, एक्सपर्ट इंजिनियरच्या माध्यमातून या ठिकाणी काम होत असताना त्यांचा सल्ला घेऊन या ठिकाणी खोदकाम करण्यात यावे। या ठिकाणी ही जी बिल्डिंग आपण बघत आहात, साधारणतः 2 ते 3 इंच ती या साईडनं झुकलेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे तत्काळ या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आयुक्तांना व या भागाच्या नगरसेवकांना बी सूचना देतो की या ठिकाणी येऊन तात्काळ एक्सपर्टच्या सूचनेप्रमाणे काम करण्यात यावे।